हॅलो ट्रेडर्स. लय भारी ट्रेडिंग इंडिकेटरमध्ये आपले स्वागत आहे. प्रॉफिट हे एकमेव उद्दिष्ट न ठेवता आपण बनवला आहे एक असा इंडिकेटर जो तुम्हाला देतो सेल्फ ट्रेड करण्याचा कॉन्फिडन्स, ज्यामुळे कोणत्याही प्रकारच्या टिप्स कॉल्सची तुम्हाला गरज पडणार नाही, तसेच लॉस होण्याची भीती असणार नाही. आम्ही या इंडिकेटरमध्ये अनेक कन्फर्मेशन ऍड केलेले असल्यामुळे तुम्हाला परफेक्ट एंट्री, एक्झिट कुठे करायची, एखाद्या ट्रेडमध्ये किती वेळ थांबायचे या सगळ्या गोष्टी आत्मसात करणे सोपे जाईल. बेसिकली या इंडिकेटरमध्ये बाय सेल सिग्नल आहेत, सपोर्ट रेझिस्टन्स, ट्रेंड बेस लाईन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲडव्हान्स फिबोचा CPR आहे. म्हणजे परफेक्ट एंट्री एक्झिट मिळणारच आहे. या इंडिकेटरचा वापर तुम्ही फक्त ऑप्शन ट्रेडिंगच नाही, तर फॉरेक्स, क्रिप्टो, स्टॉक इक्विटीमध्ये सुद्धा ट्रेडिंग करू शकता. आता आपण चार्टवर संपूर्ण डिटेल माहिती घेऊया. येथे आपण निफ्टीचा लाईव्ह चार्ट लावलेला आहे 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं पहिला जो इंडिकेटर आहे त्याची माहिती करून घेऊया आपण. पहिल्या इंडिकेटरमध्ये CPR, सपोर्ट रेझिस्टन्स, सप्लाय डिमांड, तसेच प्रिव्हियस डेचा हाय, वीकचा, तसेच मंथचा हाय तुम्हाला मिळणार आहे. हाय लो दोन्ही मिळणार आहेत. त्यानंतर क्लाउड मिळणार आहे, जे बुलिश आणि बेरिश मार्केट इंडिकेट करेल. ट्रेंड बेस लाईन असणार आहे. या सगळ्याचे उपयोग तुम्हाला हळूहळू पुढे कळत जातील. त्यानंतर ॲड ऑन हा जो दुसरा इंडिकेटर आहे, यामध्ये तुम्हाला CPRची टाइम फ्रेम मिळणार आहे, जी फ्युचर CPRची टाइम फ्रेम असणार आहे, जी तुम्हाला वीक, डे तसेच नेक्स्ट मंथचा CPR तुम्हाला शो करेल. ज्यामुळे तुम्ही आधी यामुळे तुम्ही CPR वरून नेक्स्ट डे किंवा नेक्स्ट वीकचं ॲनालिसिस करून त्याचा स्टडी करून आपण ट्रेडिंग करायचं आहे की नाही हे आधी सुद्धा ठरवू शकताय. यामध्ये रिव्हर्सल बाय सेल सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. फिबोचा ॲडव्हान्स CPR असल्यामुळे तुम्हाला परफेक्ट लेवल मिळणार आहेत. मार्केटमध्ये पहिल्यांदाच आपला इंडिकेटर सपोर्ट रेझिस्टन्सच्या 8 लेवल तुम्हाला देणार आहे. यामध्ये वाईड CPR म्हणजे साइडवेज आणि नॅरो CPR म्हणजे ट्रेंडिंग मार्केट. हा CPR तुम्हाला करंट डे, वीक, मंथ आणि इयरचा लावू शकतो. तसेच फ्युचर CPRचा वापर करून उद्याच्या दिवसाचे प्री अनालिसिस सुद्धा करता येते. आजच्या दिवसाचा CPR तुम्ही पाहू शकता इथे. हा वाईड CPR असल्यामुळे मार्केट हे साइडवेज आहे. आता आपण झोन पाहूया. 2 प्रकारचे झोन आहेत. पहिला आहे रेड झोन आणि दुसरा ग्रीन झोन. नावाप्रमाणे ग्रीन झोन हा सपोर्टचे काम करतो आणि रेड झोन हा रेझिस्टन्सचे काम करतो. जेव्हा झोन हे वाईड असतात, तेव्हा स्ट्रॉंग सपोर्ट आणि रेझिस्टन्सचे काम करतात. आता आपण बघू शकताय, इथं ग्रीन झोन हा वाईड असल्यामुळे स्ट्रॉंग सपोर्टचे काम करतोय. तसेच रेड झोन हा अगदीच नॅरो आहे. तो दिसत सुद्धा नाही. त्यामुळे तो ब्रेक होण्यासाठी ईझी आहे. या आपण दुसऱ्या साईडला बघू शकताय, रेड झोन हा नॅरो रेड झोन आहे, जो दिसतोय आपल्याला इझिली. हा रेझिस्टन्स सारखा ॲक्ट करतो. त्याप्रमाणे तो ब्रेक होण्यासाठी सुद्धा ईझी आहे. तुम्हाला इथे पर्पल कलरची लाईन दिसते, ती म्हणजे VWAP आहे. हा सगळ्यात इम्पोर्टंट कन्फर्मेशन आहे. जर VWAPच्या वर जर बाय सिग्नल असेल तर आपण बाय करू शकतो. तसेच VWAPच्या खाली सेल सिग्नल असेल तर आपण सेल करू शकतो. आता आपण क्लाउडची माहिती घेऊया. क्लाउड हे एक महत्त्वाचे कन्फर्मेशन आहे. क्लाउडमुळे आपल्याला एखाद्या ट्रेडमध्ये थांबण्याचा, म्हणजे आपण जो ट्रेड घेतला त्यामध्ये थांबण्याचा कॉन्फिडन्स येतो. आता इथे आपण पाहू शकताय, आपल्याला जो बाय सिग्नल दिलेला आहे, या बाय सिग्नल वरून क्लाउड कंटिन्यू ग्रीन राहिलेला आहे. त्यामुळे आपण त्या ट्रेडमध्ये म्हणजे बायच्या ट्रेडमध्ये आपण थांबू शकतो. आपण तिथं सेल करण्याची घाई करत नाही. क्लाउड ज्यावेळेला ग्रीन असेल तेव्हा आपण बाईंग साईडला असणार आहे आणि क्लाउड ज्यावेळेला रेड असणार त्यावेळेला आपण सेल साईडला असणार आहे. आता आपण इनसाइड कॅन्डल्स बघूया. ह्या इनसाइड कॅन्डल्स आहेत, ज्या ब्ल्यू कलरने दिसत आहेत तुम्हाला 2. या इनसाइड कॅन्डल्सच्या आतमध्ये ज्यावेळेला
इनसाइड कॅन्डल रेंज म्हणजे साइडवेज मार्केट. इनसाइड कॅन्डल रेंज ब्रेक होऊन कॅन्डल क्लोज झाली तर त्या कॅन्डलच्या हाय किंवा लोवर ट्रेड घेऊ शकतो. यालाच ब्रेकआउट ट्रेड आपण म्हणू शकतो. डार्क ग्रीन कलरची दिसणारी लाईन म्हणजेच 200 EMA. 200 EMA हा सपोर्ट आणि रेजिस्टन्सचे काम करतो. तुम्हाला स्काय ब्लू कलरची जी चार्टवर लाईन दिसते ही ट्रेंड बेस लाईन आहे, जी सेम 200 EMA सारखे सपोर्ट आणि रेजिस्टन्सचे काम करते. आता आपण बाय आणि सेलच्या कंडिशन्स बघणार आहोत. बाय करताना नेहमी बाय सिग्नल आलेला पाहिजे. त्यानंतर क्लाउड हे आपलं ग्रीन पाहिजे. व्हीवॅपच्या नेहमी वर मार्केट पाहिजे. ट्रेंड बेस लाईन ही ब्लू कलरची असणे गरजेचे आहे. तसेच 200 EMA आपण आधी बघितला पाहिजे. ग्रीन झोन आणि रेड झोन हे महत्वाचे आहेत, त्यामुळे ते सुद्धा बघितले पाहिजेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं मार्केट हे इनसाइड कॅन्डलच्या आत अजिबात नकोय. आणि त्याचप्रमाणे आपण स्पॉट कॉल पुट चार्ट हे चेक करणं कंपेअर करून बघणार आहोत. आता आपण बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट बघणार आहोत. यामध्ये आपण स्पॉट चार्ट, कॉल चार्ट आणि पुट चार्ट लावलेले आहेत. इथे तुम्ही बघू शकता सकाळपासून 12 वाजेपर्यंतच्या दरम्यान इनसाइड कॅन्डल्समुळे पूर्ण रेंज बाउंड मार्केट आहे. 12 वाजता आपल्याला इनसाइड कॅन्डल्स ब्रेक झाल्यामुळे मोठा फॉल आलेला दिसतो इथं. त्यानंतर आपण कॉल चार्टमध्ये बघू शकतोय. आपण कॉल चार्ट बघू शकतो. इथे सेल सिग्नल आलेला आहे. सेल सिग्नल आलेला असून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रीन झोन त्यानं ब्रेक केलेला आहे. आपण ऑप्शन बायर असल्यामुळे आपण पुट चार्टकडे जाऊया. पुट चार्टमध्ये आपल्याला बाय सिग्नल दिसतोय. त्यानंतर ग्रीन क्लाउड दिसते. ह्याने CPR सुद्धा ब्रेक केलेला दिसतोय. आता CPR ब्रेक केल्यानंतर आपलं टार्गेट हे रेड झोन असणार आहे. ते सुद्धा आपल्याला ब्रेक झालेलं इथं दिसते. लाईव्ह मार्केट असल्यामुळं आपण पूर्ण गोष्टी इथं तिन्ही चार्ट कंपेअर करून बघितलेलं आहे. पुट चार्टकडं लक्ष देऊन बघा. आपली जी मगाशी सांगितलेली ट्रेंड बेस लाईन आहे ती रेड कलरची ब्ल्यूमध्ये कन्वर्ट झालेली आहे, ज्यावेळेला मार्केट आपलं पुट साईडचं मार्केट बुलिश साईडला झालेलं आहे. तुम्हाला या इंडिकेटरच्या फ्रीमध्ये डेमो 2 दिवसाचे आणि PDF आणि व्हिडिओ सुद्धा देण्यात येतील, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती डिटेलमध्ये पुन्हा बघता येईल. तुम्हाला जर हा इंडिकेटर पाहिजे असेल तर या कॉन्टॅक्ट्सवरून तुम्ही संपर्क साधू शकता. जसे Instagram, Telegram यावरून तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करून इंडिकेटर मिळवू शकता. थँक यू फॉर वॉचिंग.